बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्ही गुगलवरती तुमची हिस्ट्री जी काय असते ती तुम्ही डिलीट करता आणि तुम्हाला असं वाटतं की आता गुगलची हिस्ट्री संपूर्णपणे क्लिअर झाली आहे. पण थांबा, तसं अजिबात नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही गुगलवरती जे काही सर्च केलं आहे, डिलीट केलं आहे म्हणजे विषय संपला आहे, तर विषय संपत नाही, तर विषय सुरू होतो. तो कुठून? त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्हाला जायचं आहे सेटिंगमध्ये. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे प्रायव्हसी आणि सिक्युरिटीमध्ये. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिकडे सर्च हिस्ट्री वगैरे ऑप्शन असेल त्या सर्च हिस्ट्रीवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही जे स्क्रोल करत हळूहळू खाली जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्ही काय काय सर्च केलं आहे ते अजूनही बॅकअप म्हणून तसंच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या डिलीट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डिलीट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर डिलीट टुडे, कस्टम रेंज, डिलीट ऑल टाईम. तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिलीट ऑल टाईम. तुम्ही जे काही सर्च केलेलं असतं ते डिलीट होऊन जातं. सगळ्यात महत्त्वाचा विषय इकडे संपत नाही आहे. विषय दुसरा आहे तो असा की तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी दिसते. तिकडे जायचं आहे आणि तुम्हाला क्लिक करायचं. जर वेब आणि ॲक्टिव्हिटीज ऑन असेल तर तुम्हाला वेब आणि ॲक्टिव्हिटीज ऑफ ठेवायचं, जेणेकरून तुम्ही जे काही हिस्ट्री डिलीट केली असेल ती संपूर्णपणे डिलीट होऊन जाईल आणि तुमचा डेटा कुठेही दुसरीकडे जाणार नाही. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा. धन्यवाद.